नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया करून त्याची लागवड करणार आहोत. तर आपण कशाप्रकारे बीज प्रक्रिया केली आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता ही शेतकरी मित्रांनो, आपण विगरची मालविका बॅग आहे हे निवडली आहे. याच्यामध्ये पूर्ण बीज प्रक्रिया केली आहे. कॅस्केड या सीड ट्रीटमेंट दिली आहे कॅस्केडची. तर इकडे आपलं टोकन यंत्र चालू आहे. टोकननुसार आपण बीज प्रक्रिया करून लागवड करत आहोत. शेतकरी मित्रांनो, बेडवर लागवडीचे अनेक फायदे आहेत, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. तर अशा प्रकारे कॅस्केडमध्ये आपल्याला कीटनाशक तसेच बुरशीनाशक दोन्ही मिळून जाते. शेतकरी मित्रांनो, जर तुमची मध्यम भारी जमीन आहे तर तुम्हाला 6 इंच बेड ठेवायची आहे. 6 इंच 2 झाडातील अंतर ठेवायचे आहे. आता शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे संपूर्ण नियोजन आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. आता आपण ज्या प्रकारे सोयाबीनची लागवड आणि तसेच फवारणी ज्या प्रकारे आपण करू त्या प्रकारे आपण व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. तर सीड ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रियासाठी कॅस्केड. नमस्कार मंडळी, आज आपली सोयाबीनची लागवड झाली आहे. सोयाबीन बीज प्रक्रिया करताना आपण हे कॅस्केडचं सीड ट्रीटमेंट दिली आहे कॅस्केडची. आणि सोयाबीनची लागवड आपण बेडवर केली आहे. टोकन यंत्राद्वारे लागवड केली आहे. आणि आपलं अंतर जे आहे 2 झाडामधील अंतर आपण 6 इंच ठेवलं आहे. मध्यम भारी जमीन आहे आपली. 6 इंच 2 झाडामधील अंतर ठेवलेलं आहे. आणि बेड आपले 3.5 फुटाचे आहे. एका बेडवर 2 लाईनी काढलेल्या आहे. तर अशा प्रकारे सोयाबीनची लागवड आज पार पडली आहे. शेतकरी मित्रांनो, लागवडनंतर आपल्याला खोडमाशी, चक्रीभुंगा, खोडकूज ह्या समस्या आढळतात. तर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान 15 दिवसाच्या दरम्यान सोयाबीन 15 दिवसाचे झाल्यावर आपण एक फवारणी करणार आहोत. तर ते फवारणी कशाप्रकारे पार पाडावी हे आपण जाणून घेऊ. आता शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनची लागवड केली आहे आणि उद्या आपण पेंडिमिथिलिन 38.7 CS कॅप्सूल फॉर्ममधले याचा आपण फवारा करू. जर मित्रांनो तुमची सोयाबीनची लागवड व्हायची असेल आणि बीज प्रक्रिया करायचा आहे तर सर्वात स्वस्त उपाय आपल्याला कॅस्केड हे बघायला मिळते. बुरशीनाशक तसेच कीटनाशक यामध्ये आपल्याला उपलब्ध आहे आणि स्वस्त दरात आहे. शेतकरी मित्रांनो, जास्त फार आपल्याला खर्च करायचा नाही. तर मोठ्या प्रमाणात तुमच्या शेतात खोडमाशी, चक्रीभुंगा या समस्या जर आढळत असेल तर BSF बायरचे एव्हरगोल्ड, BSFचे झेलोरा यांसारखे बुरशीनाशक वापरून आपल्याला थायमिथॉक्झॅन त्याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन बीज प्रक्रियामध्ये वापरायचे आहे. तर अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया पार पाडू शकतो. याच्यामध्ये आपल्याला 3 घटक बघायला मिळतात. ते म्हणजे 2 बुरशीनाशक आणि 1 कीटनाशक, ते म्हणजे थायमिथॉक्झॅन. आणि शेतकरी मित्रांनो, उद्या आपण पेंडिमिथिलिन 38.7% याचा फवारा पार पाडणार आहोत. पेंडिमिथिलिनमुळे आपले गवतवर्गीय तसेच काही प्रमाणात रुंदपान वर्गीय तण मुक्त होईल आणि आपल्याला चांगला रिझल्ट. जर आपण चांगले शिफारीत असणारे घटक वापरले, म्हणजेच 180 ते 200 लिटर पाण्याचा वापर करून एकरी 180 ते 200 लिटर पाणी वापरून जर पेंडिमिथिलिन उगवणपूर्व तणनाशक फवारले तर योग्य रिझल्ट मिळण्यात मदत होईल. आणि तसेच कॅस्केडची बीज प्रक्रियाद्वारे आपली टोकन यंत्र चालू आहे. झालंच आहे शेतकरी मित्रांनो. जर तुमची पण आता लागवड तुम्ही करू शकता. येत्या 7-8 दिवसापर्यंत पाऊस पडणारच आहे शेतकरी मित्रांनो. मग समोर जाऊन एखादी पावसाचा खंड पडू शकतो. म्हणून पेरण्या सर्व आटपून टाका. कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्या पेरण्या झाल्या आहे का. तर अशा प्रकारे आपली सोयाबीनची लागवड आज 26 जूनला संपन्न झाली आहे आणि कापूस लागवड आपण 23 जूनला केली आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपली सोयाबीन लागवड पार पडलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, उद्या आपण पेंडिमिथिलिन 38.7% हे आपण उगवणपूर्व तणनाशक वापरणार आहोत.
जर तुमची सोयाबीनची लागवड झाली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तसे आपल्याला समजून येईल की तुमची कोणती अवस्था चालू आहे सोयाबीनच्या याच्यात. तर आता आपण बीज प्रक्रियेबद्दल बोललो, व्हिडिओ बनवलेला आहे, सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तणनाशकबद्दल पण बोललो आहोत, त्याच्यावर पण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, अवस्था येते खोडमाशी, खोडकूज हे बीज प्रक्रियेद्वारे कंट्रोलमध्ये येते. पण खोडमाशी शेतकरी मित्रांनो 10 ते 15 दिवस आपल्याला त्रास देत असते. म्हणून शेतकरी मित्रांनो 15 दिवसाचं सोयाबीन झाल्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची आहे. ते फवारणी तुम्हाला कशाप्रकारे पार पाडावी हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशीच सविस्तर माहिती मिळत राहील. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या समस्या सांगा, आपण त्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करू, त्या समस्या संपवू. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.